व्यवस्थित आले का? नाही सर. जगन्नाथ चौधरीच्या घरामध्ये पडली फूट. नातवाला हाकलण्याची बातमी स्वतः विश्वजित चौधरीने दिली. बातमी वाचून पायाखालची जमीन सरकेल म्हाताऱ्याच्या. कोण आले तिकडे? ताबडतोब विश्वजितला आत पाठव. ओके सर. काय चाललंय हे? काय झालं? काय लाज लज्जा सगळे सोडली काय? काय फक्त बापाला त्रासच देणार आहेस तू? मी देतोय काय काय घरामध्ये जे काय घडतं ते बाहेर जाऊन बोलायची गरज काय? गरज काय फक्त तुम्हीच ठरवणार का? मला काय गरज आहे ते काय विचार करणार आहे का नाही करणार आहे? तू गप्प बस. शुद्धीत नाहीयेस तू. मी शुद्धीत नाही. मी शुद्धीत नाही का तुम्ही नाही शुद्धीत? विश्वजित तू मर्यादा सोडतोयस. माझ्या समोर अशी यायची तुला लाज नाही वाटत? बाहेर कुठे कुठे जाऊन काय बनवत बसतोस? तुम्ही काय काय वाटेल ते वागलं तरी चालतंय. मी काहीतरी बोललं तर मी लगेच पाप केलं. हे बघ, पूर्वी जे काही घडलं ना त्याच्यानंतर तुला इथे ठेवून घेतलं हेच खूप झालंय. एक तर माझ्या मुलाला आणि सुनेला खाल्लंच तू, आणि आता नातवाला खायला निघालायस. तेच म्हटलं अजूनपर्यंत काढलं कसं नाही तुम्ही? जुनं सगळं काढणार, मला सारखं सारखं ऐकून त्रास देणार. आतापर्यंत 1000 वेळेला सांगितलं तुम्हाला ते सगळं झालं ते मी मुद्दाम केलेलं नाही. ऍक्सिडेंट होता तुझा ऍक्सिडेंट. तरी पण तुम्हाला वाटतं ना की त्या सगळ्याला मी आहे जबाबदार, तर त्यांना शिक्षा तुम्हाला काय द्यायची ती सगळी शिक्षा मी सगळी शिक्षा भोगायला तयार आहे. पण मला त्रास देऊ नका. तुम्हाला सांगून सांगून थकायला होतंय मला. हे ऐकलं नाही ना तुम्ही म्हणजे तुम्हाला जे काय वाटतं ना ते बरोबर. समोरचा माणूस म्हणतो ते सगळं चुकीचं. तुम्ही फक्त एकटे बरोबर. आता आयुष्यात बनमानी करायची सगळी घरामध्ये. तुम्ही म्हणाल तेच ऐकायचं सगळ्यांनी. नुसतं दाखवायचं मला काळजी आहे, सगळ्यांची काळजी. कुठे काळजी आहे काळजी नाही ना. मला तर तोडून टाकलं. माझ्या यशचं काय केलं तुम्ही? आता गेला ना तो. त्याला किती त्रास देता तुम्ही? कशासाठी त्रास देता त्याला? हेच करणार. मारणार असं ना. मारणार, घरातनं हाकलून देणार. यशला तोंड टाका घालून द्या. एकटा झेंडा लावा घरामध्ये. वा, हा डाव तर बरोबर पडला. आता पुढचा डाव खेळायला हवा. उठवलं का नाहीस तुम्हाला? रात्रभर आजोबांचा विचार करत असशील ना. डोळा लागला नसेल म्हणून विचार केला थोडा वेळ झोपू दे. चहा घेतोस? थँक्स. एक सांगू यश, आज आजोबांशी बोलून घे. ते तुझ्या येण्याकडे डोळे लावून वाट बघत असतील.
काळजीत असतील रे ते. काळजीत असतील, पण अजून राग गेला नसेल त्यांचा. नाही यश, तू एकदा बोलून तर बघ. कसं बोलू नये? काल बघितलंच ना, मी जाऊन बोलायचा प्रयत्न केला त्यांच्याशी, त्यांनी बघितलंही नाही माझ्याकडे, काही ऐकूनही घेतलं नाही. माझ्यावर एवढं चिडलेलं मी त्यांना याआधी कधीच बघितलं नाहीये. जाऊन काय बोलू? की मी खोटं बोलू? का खोटं बोललो मी त्यांच्याशी? त्यांच्या समोर कसं जाऊ हेच कळत नाहीये ग मला. ए बघ, असंच जायला ऑर्ड होत असेल तर एक कॉल कर, फोन कर आणि बोल त्यांच्याशी. पण आज तू त्यांना भेटायला गेलंच पाहिजेस. यश, तू नको काळजी करूस. आजोबा चिडलेत, पण त्यांचं प्रेम आहे तुझ्यावर. तू जर त्यांच्याशी बोलला ना तर ते नक्की ऐकतील आणि आणि आपल्याला माफ करतील. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायला हवा यश. डोंट वरी, सगळं नीट होईल. आय होप सो. नेहा, थँक्यू. सगळे राईट्स सोडल्याचे पेपर्स बनवून ठेवलेत यशने. आय एम व्हेरी शुअर ते त्याच्या बेडरूम मध्ये इथेच कुठेतरी असणार. वहिनी, तुम्ही इथे काय करताय? अगं ते मी हिला उगाच काहीही कारण देऊन चालणार नाहीये. हल्ली जरा जास्तच अक्कल यायला लागली हिला. शिवाय विश्वजित हिचं ऐकतोय आजकाल. काही झालंय का? मला यशची खूप आठवण येते. मिथिला, मी सख्खी आई नाहीये ग त्याची, पण मुलासारखंच वाढवलंय ग त्याला. आता तुझंच बघ ना. हा, परी होती इतके दिवस, आता नाहीये म्हटल्यानंतर तुला तुला आठवण येते ना तिची? वाईट वाटतंय ना? मग माझा विचार कर, मला काय वाटत असेल. पप्पा आणि यश पण ना, त्यांच्या वादामध्ये मला मनस्ताप होतोय उगाच. म्हणून ना मी ऍक्च्युली पप्पांची आणि यशची एखादी आठवण शोधत होते या खोलीत. म्हणजे एखादी अशी वस्तू मिळाली, आठवण मिळाली तर ती मी पप्पांना दाखवून त्यांना शांत करू शकेन का. ते पण इतके डिस्टर्ब झाले. खरंय वहिनी, मी पण काही मदत करते ना तुम्हाला. नको अगं, कशाला? तुला तुझी कामं असतील तर तू करून घे, मी बघते, शोधते. नाही नाही, मला कसलं आलंय काम, मी करते मदत तुम्हाला. मिथिला, हे बघ, उगाच विश्वजितला कळलं ना की तू पप्पांसाठी मला मदत करतेस, तो पुन्हा राग येईल त्याला. वहिनी, तुम्हालाही असंच वाटतंय का की ह्यांनी ते मुद्दामून प्रेसमध्ये सांगितलं असेल? दारू प्यालेला माणूस नशेत काय काय बोलू शकतो हे मी तुला सांगायला हवंय का? मिथिला, राहू देत ना. उगाच माझ्यामुळे तुमच्यात प्रॉब्लेम नको. हा, आता कुठे तुमच्यामध्ये सगळं नीट होतंय ना. खरंच वहिनी, तुम्ही किती समजून घेताय हो मला.
डोंट वरी, काळजी करू नकोस. जा जा फ्रेश हो. हो. वाव, हे तर डिटेल पेपर आहेत आणि ह्यात यशने स्पष्ट केलंय की त्याला चौधरी आडनाव लावायचंच नाहीये. हॅलो, मी बोलते. एक ब्रेकिंग न्यूज आहे, पण यात कुठेही माझं नाव यायला नकोय. सो ब्रेकिंग न्यूज ही आहे की आजोबांच्या बुरसटलेल्या विचारांना कंटाळून यशवर्धन चौधरींची चौधरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मधून एक्झिट. गॉट इट? गुड. यश, प्लीज तू शांतपणे बोल. आणि हे बघ, उगाच चिडू नकोस. आजोबा शांत झालेत की नाही हे बघायचंय पहिले आपण. नेहा, नेहा, अगं नेहा, लवकर ये नेहा. वहिनी, नेहा, अगं नेहा, तू टीव्ही लाव. पहिले टीव्ही लाव. रिमोट बघ कुठे आहे. अगं बघ ना, काय झालंय. अगं गोंधळ झालाय खूप मोठा. बघ, लाव. आताच हाती आलेल्या बातमीनुसार बिझनेस टायकून यशवर्धन चौधरी आणि चौधरी ग्रुपचे संस्थापक जगन्नाथ चौधरी यांच्यामध्ये वैचारिक दरी निर्माण झाल्याची खबर आहे. यशवर्धन चौधरी आपला व्यवसाय जगभर नेत असताना आणि यशाची नवनवीन शिखरं गाठत असताना अचानक काय झालं असेल असा सवाल बिझनेस जगतातल्या प्रत्येकाच्या मनात येतोय. याचं उत्तर मात्र सर्वात आधी आपल्या वाहिनीवर दिले जाते. एका मध्यमवर्गीय मुलीमुळे या बिझनेस फॅमिलीत फूट पडल्याची खबर आहे. त्या मुलीचं नाव आहे नेहा कामत. ही गोष्ट कुठलाही तर्क किंवा अफवा नसून चौधरींच्या घरच्याच एका सदस्याने याची कबुली दिली आहे. यशवर्धन चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये, पण जगन्नाथ चौधरी यांनी विषयावर बोलताना ही गोष्ट नाकारली नाही. याचाच अर्थ हे सत्य आहे. याविषयीचे लेटेस्ट अपडेट्स आपल्या वाहिनीवर बघायला मिळतील. पण त्याआधी आजचा सवाल. एका मुलीमुळे देशातल्या एका मोठ्या बिझनेस फॅमिलीत फूट. यशवर्धन चौधरींच्या निर्णयाला जगन्नाथ चौधरींचा ठाम विरोध. योग्य की अयोग्य यावर आपलं मत जरूर कळवा. हे काय झालं? काय पत्रकार वगैरे कशाला एवढे? काय मॅटर झालंय? काय सांगा ना, काय झालं. काय झालंय? काय मिस्टर यशवर्धन चौधरी, आम्ही जे ऐकलं ते खरं आहे का? तुम्ही खरंच एवढा मोठा निर्णय घेतलाय का? जगन्नाथ चौधरीशी तुमचा इतका वाजलाय का? तुमचा हा निर्णय कन्फर्म आहे का? कोणता निर्णय? चौधरी ग्रुप मधून तुमची एक्झिट झाली की तुम्हाला बाहेर काढण्यात आलं? कारण आमच्या खात्रीलायक सूत्रांकडून तुमच्या एक्झिट बद्दल कळलंय. तुमच्या एक्झिटला जगन्नाथ चौधरी जबाबदारी असं कळलं कारण त्यांचा तुमच्या आणि नेहा कामत त्यांच्या लग्नाला विरोध आहे का? आम्हाला असं कळलं की त्यांनी स्वतः तुमचं आणि त्यांचं नातं तोडलंय. हे बघा, तसं काही नाहीये. पण तुम्हाला काय वाटतं, या सगळ्याला नेहा कामत यांचा पास जबाबदार आहे का? नो. तुम्ही तुमचं प्रेम प्रकरण त्यांच्यापासून लपवलं, हे खरं आहे का? की काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या त्यामुळे त्यांना अचानक कठोर निर्णय घ्यावा लागला? या सगळ्याला नेहा कामत जबाबदार आहेत का? दॅट्स इनफ. प्लीज, तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ते? यश, प्लीज तू काही बोलू नको. उगाच यांना सगळ्याला विषय मिळेल. प्लीज तू शांत हो. तुमचं या सगळ्याबद्दल काय एक्सप्लेनेशन आहे मॅम? ते दोघे गेले तर जाऊ दे ना, मी आहे ना इथे. मला का कुणी काय विचारत नाहीये? शिवाई, सर, तुम्ही यश सरांशी बोललं पाहिजे.
तुम्ही बघताय ना काय चाललंय. तुम्ही प्लीज त्यांना समजावा ना सर. त्यांनी आजोबांशी लवकरात लवकर बोललं पाहिजे, नाहीतर ही मीडिया आहे ना वाटेल ते छापायला तयार आहे. चौधरींची किती बदनामी होतीये सर, त्यात नेहाचंही नाव येतं. तुम्ही काहीतरी करा ना सर. तुम्ही ना आता त्या दोघांमध्ये मध्यस्थी पडायला हवं. माहितीये शेफाली, का तुम्ही शहाणपणा करताय? जा तुम्ही कामाला लागा. सॉरी. इट्स ओके सर. मला माहितीये तुम्ही कधी माझ्यावर चिडून बोलता आणि कधी दुसरीकडचा राग माझ्यावर काढता, हे आता मला चांगलंच कळतं. पण सर, तुमचं ना आता यश सरांसोबत असणं खूप गरजेचं आहे. हे सगळं कळतंय, मला माहितीये की मी मध्यस्थी करणं गरजेचं आहे, पण ती कशी? दोघं एकमेकांच्या समोर यायला तयार नाहीयेत. या प्रकरणानंतर आजोबा खूप हर्ट झालेत आणि आता ते भयंकर रागातही असतील. बरं, यशची अवस्था काही वेगळी नाहीये. मला समजत नाही मी काय करू आता. तुम्ही कसंही करा सर, तुम्ही जे काही कराल ना ते योग्यच असेल. अरे मला माहितीये शेफाली, पण हे सगळं इतकं सोपं नाहीये. पण सर, तुम्ही ठरवलं ना तर तुम्ही काहीही करू शकता, अगदी काहीही. आणि मला खात्री आहे तुम्ही आजोबा आणि यश सरांचं पॅचअप घडवून आणाल. बहुतेक मला याच कॉन्फिडन्सची गरज होती की मी काही करू शकतो. थँक्यू शेफाली. अरे वा, म्हाताऱ्याला चांगलंच खुपलंय. मग आता ही जखम सुकू द्यायची नाही. पप्पा, पप्पा हे काय होऊन बसलंय? सोशल मीडियावर काही नीच माणसं आपल्याबद्दलच्या बातम्या सर्क्युलेट करतात, चौधरींची बदनामी करतात. तुम्ही बघितलं का? आय एम सॉरी, पण हे बघा, यशने तरी का ताणायचं एवढं? गॉड नोस की त्याने मीडियाला काय स्टेटमेंट दिलंय. आणि आजकाल तर काय वारेसारखी बातमी पसरते, सगळ्यांच्या हातात मोबाईल असतात ना. आपण यशने ना स्टेटमेंट देण्याआधी तुमच्याशी एकदा तरी बोलायला हवं होतं. मला न सांगता हे घर सोडून जाऊ शकतो तर स्टेटमेंट देण्याच्या आधी मला कशाला विचारेल तो? पण आपला यश एवढा टोकाचा निर्णय घेईल असं वाटलंच नव्हतं मला कधी. म्हणजे मान्य आहे नेहा त्याची बायको आहे, पण आय मीन आज ना उद्या ती त्याची बायको होणारच. त्याला तिचीच बाजू घ्यायला हवी, पण तुम्हाला दुखावून नाही. बाबा, त्याला आता नेहामुळे तुमच्याशी बोलता येत नसेल, पण तुम्ही मोठे आहात ना, चौधरी फॅमिलीचे हेड आहात. तुम्हीच एकदा बोला ना त्याच्याशी. पप्पा, मोठ्यांनी मोठ्या मनानं लहानांना माफ करायचं असतं असं नेहमी तुम्हीच म्हणता ना. तो कसा वागतोय पाहतेस तू? घरातल्या सगळ्या गोष्टी बाहेर गेल्यात, चौधरींची बदनामी होतीये. हो पप्पा, पण त्याचं चित्त थाऱ्यावर नाहीये. राग आहे ना त्याच्या मनात सध्या. मग आपण थोडा कमीपणा घेतला तर कुठे बिघडलं? पप्पा, तुम्ही जरा तुमचं मन मोठं करा आणि एकदा फोन करा त्याला. त्याची गरज नाहीये. त्यांनी ठरवलंय ना, तर मग मीही त्याच्यात पडणार नाहीये. जे काय व्हायचं असेल ते होऊ जाऊ दे. मीही त्याच्याशी काहीही बोलणार नाही. आणि तू जा आता इथून. पप्पा प्लीज, मी जातीये, पण तुम्ही ह्या बातमीचा त्रास करून घेऊ नका प्लीज.
मला तर हेच हवं होतं माय डिअर पप्पा.